नमस्कार. जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात तमाम पुरुष स्वाभिमान फाउंडेशन या व्हॉट्सअप ग्रुपवरील सर्व सभासदांना माझा सप्रेम नमस्कार. मी योगेश, मी जळगाव जिल्ह्याचा आहे. तर आज आहे 31 डिसेंबर. बरेचसे व्यक्ती 31 डिसेंबरची पार्टीची तयारी करत असतील, पण मी एक शेतात आहे आणि आज फवारा मारत असताना एक छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक विचार झाला. तर 2024मध्ये बऱ्याचशा काही घटना घडत असतात आणि तुम्ही आजचा उद्याचा जर लोकमत वाचला किंवा 7च्या बातम्या पाहिल्या, त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की 2024 जाता जाता काय नवीन विशेष घडलं बा. ते खूप काही घडलेलं असतं. फक्त आपल्या पुरुषांसाठी एक महत्त्वाची अशी 1-2 घटना घडल्या, ती आपल्या सदैव लक्षात राहतील. ते म्हणजे अ, एक बेंगलोरचा व्यक्ती अतुल सुभाष नावाचा. तो व्यक्तीला महिन्याला 8 लाख रुपये पगार होती. चांगला सेटलमेंट. तो मॅनेजर पदावर असताना एवढा चांगला सुशिक्षित माणूस, त्याला त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवणं त्याला योग्य वाटलं आणि हा विषय संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरला. एका भारताची न्यायव्यवस्था कशी व्हावी याच्यातून असं दिसून आलं आणि माणसाला असं वाटलं की खरं प्रेम भेटत नाही बा. हा विषय चर्चेत असताना दुसरीकडे असा एक विषय घातला की एक नेपाळची कहाणी. नेपाळची त्या बाईचं नाव आहे सृजना, त्या महिलेचं नाव. की हे एक कपल नेपाळचं होतं. त्या 6 महिने रिलेशनशिपमध्ये राहिलं. नंतर त्याने 2020मध्ये लग्न केलं वाटतं आणि ते कपल PhD करण्यासाठी अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर तिचा जो पती होता, त्या पतीला सतत डोकं दुखत होतं, त्रास होत होता. मग ते नंतर त्याचं चेकअप केल्यानंतर समजलं की ब्लड काय ते कॅन्सर आहे बुवा याला. कॅन्सर ते ब्रेन MRI का काय होतं त्याला. मग आणि डॉक्टरांनी सांगितलं की 6 महिने फक्त वाचू शकतो बुवा. पण त्या पत्नीने त्याला सोडून न देता, एककडे पत्नीने त्या आपण बघतो निकिताने त्या नवऱ्याला आत्महत्या करण्यास विवश केला, एवढा त्रास दिला आणि एकीकडे ह्या पत्नीने त्या पतीची एवढी सेवा केली त्या सृजनाने की खूप, आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि सर्व लोकांनी त्या बाईला या कलियुगातील सती सावित्री म्हटलं, सीता म्हटलं की एवढं खरं प्रेम काय असतं, की त्या काय असतं त्या बाईने दाखवून दिलं. आणि इतकंच नाही, ते प्रत्येक क्षणापर्यंत त्या माणसाला सकाळी उठवण्यापासून, ब्रश करण्यापासून ते बाहेर फिरवण्यापर्यंत सर्व सेवा त्या बाईने त्या माणसाची केली. तर मला असं वाटत होतं की या बाईने फक्त पैशासाठीच केलं असेल बुवा. याच्याकडे खूप पैसा, प्रॉपर्टी असेल आणि आम्ही मेल्यानंतर मीच मालकीण होऊन जाऊ बुवा, असं मला एक क्षणभर मनात वाटलं. म्हणून या बाईने एवढं स्वतःचा त्याग केला बुवा. पण नंतर मी स्टोरी पुढे असं ऐकली की ज्यावेळेस विवेक नाव होतं त्याचं, विवेकचे ज्यावेळेस तो मृत झाला अमेरिकेमध्ये आणि मेल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा पैसे नव्हते, की सर्व त्याच्या उपचारात पैसे खर्च करून टाकले होते त्या महिलेने, स्वतःचं तिचे सर्व पैसे. तर काहीतरी लोकांनी फंड जमा करून त्याचं अंत्यसंस्कार केला होता. म्हणजे खरोखर कलियुगात सुद्धा अशा स्त्रिया आहेत की ते खरं प्रेम काय असतं. मेन म्हणजे तिच्या आईवडिलांनी तसे संस्कार केले असतील म्हणून ती अशी मुलगी घडली आणि एक हिच्या आईवडिलांनी असे संस्कार केले असतील म्हणून अशी एक निकिता घडली. असा विषय आहे की भविष्यात जर तुमचं डिवॉर्स झाल्यानंतर दुसरं करत असणार तर फक्त संस्कारी घराण्यातली मुलगी करा, म्हणजे नवीन असं अतुल सुभाषसारखं घटना घडणार नाही बा. तर आणि दुसरा विषय असा आहे की हे प्रकार खूप घडत असतात समाजात. जसं ज्या प्रकारे अतुल सुभाषने आत्महत्या केली, तसं भविष्यात आत्महत्या पुरुषांनी करू नये बुवा, असं एक माझं मत आहे. तर येणाऱ्या पुढच्या वेळेस, ज्यावेळेस आपलं एखादं मेळावा असेल, त्या मेळाव्यात माझा तरी असं वैयक्तिक मत आहे की आपण एकमेकांचे दुःख वाटणारच आहोत, ते करूनच घेणार आहोत. पण जर भविष्यात जर पुरुषांना असेच जर त्रास होत राहतील आणि असेच जर हे अतुल सुभाषसारखे माणूस आत्महत्या करत असतील, तर आवडत चर्चा आणि एकमेकांचं दुःख आहे म्हणजे मेळावा भरून काही होणार नाही. तर माझं तर असं मत आहे की पुढचा मेळाव्यात सर्व महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पुरुष एकत्र करावे आणि कायद्याचा आपण हातात घ्यावा आणि आपण मेळाव्यात फक्त तलवार वाटपाचा कार्यक्रम ठेवायचा, की ज्याने खरोखर ज्या पत्नी आपल्याला त्रास देत आहेत, की प्रामाणिक असल्यावर सुद्धा तिचं आपला काही गुन्हा नसताना ते आपल्यावर खोट्या केसेस टाकतायत, ते आपण फक्त शस्त्र हातात घ्यायचं आणि आपला न्याय आपण स्वतः मिळवून घ्यायचा, असं मला वाटतंय. तोच एक पर्याय शिल्लक आहे, की न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देत नाही वाटतं आणि ह्याच प्रकारे आपल्याला खरंच न्याय भेटू शकतो का? आणि हे प्रकरण जास्त ज्यावेळेस घडतील त्यावेळेस त्यांना
असं एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण होईल, नाही बा पुरुष आता सर्व पेटलेत देशातले, आता खोट्या केसेस करून चालणार नाही बा. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? तर पुढच्या मिळात फक्त आपण तलवार वाटपाचा कार्यक्रम ठेवू, तरच हे सर्व जे महिला आहेत ना ते सुधारतील आणि एक लाईनीवर येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद. येणारा नवीन वर्ष सर्व या ग्रुपमधील पुरुषांना सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटे जावो आणि तुमच्या मनातील ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो, असं एक माझं मत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.